सो आज माझ्याकडे जस्ट माझ्या इंटर्न्सचं एक आत्ता सेशन होऊन गेलं, ज्याच्यात मी त्यांना दाखवलं की रेकॉर्ड्स म्हणजे ज्या आपल्या व्हायनल डिस्क असतात किंवा LP ज्याला आपण म्हणतो, तर ह्या LPज कशा डिजिटलवरती कन्वर्ट केल्या जातात आर्कायव्हिंग करण्याकरता. तर त्यांना दाखवलं तर म्हटलं तुम्हालाही दाखवतो की हे कसं केलं जातं. सो वेट अँड वॉच. सो हा आपला LP प्लेअर आहे आणि इथे मी पंडित शिवकुमार शर्माजींचे संतूरची LP ठेवलेली आहे. सो ही LP आता आपण ह्याच्यावरती कनेक्ट करूया. असं हे त्याचा स्टाईलस त्याला कनेक्ट करायला लागतो आणि एकदा त्याचा हे खाली केला स्विच की आता हे कनेक्ट झालं, पण अजून आपल्याला आवाज ऐकू येत नाहीये. दॅट इज बिकॉज मिक्सरवरती मी काही चालू केलं नाही. सो ह्याचे वायर्स जे आहेत हे कनेक्टेड आहेत ह्या मिक्सरला. इथे त्याचं स्टिरिओ पेअर लावलेलं आहे आणि आता ह्याच्यात आपण जर व्हॉल्यूम वाढवला तर आता आपल्याला स्पीकरवरती ऐकू येईल. सो आता आपण कनेक्शन केलेलं आहे, पण मग आता ही रेकॉर्ड कशी करायची आणि त्याचं डिजिटल व्हर्जन कसं तयार होतं ते तुम्हाला दाखवतो. सो इथून गेलेलं कनेक्शन डिरेक्टली आता जात आहे कम्प्युटरला. माझ्या लॉजिक ह्या DAW मध्ये जात आहे आणि साऊंड कार्डला कनेक्टेड आहे ते. सो आपण इथे बघू शकतो. आता मी रेकॉर्ड एनेबल करून ठेवलेली आहे. मी जस्ट ह्याची लेवल वर घेतो म्हणजे ती ऐकू येईल आपल्याला स्पीकरवर. आणि मला फक्त आता काय करायचंय, रेकॉर्ड बटन दाबायचंय. आणि देर यू कॅन सी आपली LP रेकॉर्ड होतीये. सो दिस इज हाऊ एखादा आर्कायव्हल प्रोजेक्ट करताना तुमच्या LPs किंवा तुमच्या कॅसेट ह्या अॅनालॉगवरनं डिजिटलला कन्वर्ट होतात आणि मग त्याचे आउटपुट काढून मी MP3 मध्ये वगैरे तुम्हाला सेंड करतो. तुम्हाला असं आर्कायव्हल करायचं असेल, तुमच्या काही डॉक्युमेंट्स असतील किंवा कॅसेट्स असतील, त्याचं तुम्हाला हे करायचं असेल, आर्कायव्हल डिजिटलला कन्वर्ट करायचं असेल, तर मला नक्की कॉन्टॅक्ट करा आणि व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा. बाय.